हिरोती. सामुदायिक सहभोजनाच्या वेळी सहज गमतीने मित्र म्हणाला, "अरे, आज तुझ्या भाजीत हिरोती जास्त झाली. खाताना घाम येतो आहे." हिरोती हा शब्द तिखटाला समानार्थी शब्द आहे. जेव्हा कुठेही मी हा शब्द ऐकतो, तेव्हा माझे मन कुठल्या तरी भूतकाळातील दुपारी झालेल्या पार्टीत अलगद येऊन पोचते. जेवण दुपारी जरी असले तरी लोक सकाळपासूनच कामाला लागतात. मांसाहारी व्यक्तीला या पार्टीची विशेष आस्था असते. बहुधा आमच्या मधलाच कोणी एक सन्माननीय मटण बनवणारा असतो. त्यामुळे त्याचा मान मोठा असतो. त्याची व त्याच्या बरोबर इतरांची सोय करणे हे या पार्टीतले दुसरे उद्दिष्ट असते. सर्वच आमंत्रित अगदी वेळेवर पार्टीस्थानी पोचतात. एकीकडे गप्पांचा फळ तर दुसरीकडे गंजिफा. अगदी कौरव पांडवांच्या भावनेतून खेळ रंगलेला असतो. अर्थात तिथे पण काही कमाई बहाद्दर असतातच. स्वयंपाक जोमात सुरू असतो, तेवढ्यात कोणीतरी आरोळी ठोकतो, "टाक न बे हिरोती." नेमके हे शब्द माझे कान टिपतात आणि मी मनोमन हादरतोच. कारण माझ्यासारख्याला ते तिखट खाणे म्हणजे माझ्यावर केलेला अत्याचारच वाटतो. व्यवस्थित सोय झाली की भोजनाची पंगत सुरू होते. जो बनवणारा असतो तो मग पंक्तीत येतो. जणू मुलीचा बाप असल्याचा आव आणून कसे जमले याची विचारपूस करतो. शुद्धी बेशुद्धीत असलेले लोक तोंडभर तारीफ करतात. कोणीतरी तिखट कमी झाल्याची प्रतिक्रिया देतो. लगेच बनवणारा म्हणतो, "अबे साहेब लोक आहे ना जेवणारे, म्हणून कमी टाकली." मी मात्र कोपऱ्यात घाम पुसत पाण्याबरोबर घास गिळत असतो. मनोमन निश्चय करतो पुन्हा अशा पार्टीत न येण्याचा. अर्थात ही काही भीष्म प्रतिज्ञा नसते, कारण एक जेवण सोडले तर बाकी बऱ्याच परमानंद देणाऱ्या गोष्टी आहेत ज्या याच पार्टीतून मिळतात. मोठ्या मोठ्या व्यक्तींना या पार्टीने भुरळ घातली आहे. निवृत्त झालेले कोणी भेटले की आवर्जून कुठल्या तरी जुन्या पार्टीची रोमांचक चर्चा होते. कुठेतरी मटण बनवणाऱ्या व्यक्तीचा विषय निघतो आणि भूतकाळ पुन्हा ताजा होतो. ही पार्टी म्हणजे निव्वळ पार्टी नसून आपसातील संबंध सुधारण्याकरता एक व्यासपीठ ठरते. आपसी भेदभाव विसरून, आपले पद थोड्या वेळ बाजूला ठेवून मिळून मिसळून आनंद साजरे करण्याचे हेच एकमेव माध्यम आहे असे मला वाटते. बाकी हजारो रुपये खर्चून कोण्या तारांकित हॉटेलात होणाऱ्या वलयांकित पार्टीला या दुपारच्या पार्टीची चव नाही. आपला अतुल.